जून महिना सुरू झाला की आपल्या सगळ्यांचे डोळे एकाच गोष्टीकडे लागलेले असतात, तो म्हणजे आपला मान्सून। पण यंदा मान्सूनच्या प्रवासाने महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः आपल्या शेतकरी राजाला चिंतेत टाकले। केरळमध्ये वेळेआधी हजेरी लावणाऱ्या मान्सूनने महाराष्ट्रात दणक्यात प्रवेश तर केला। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली पार करत तो रत्नागिरी, सातारा आणि सोलापूरपर्यंत पोहोचला सुद्धा। पण गेल्या 2 दिवसांपासून या मान्सूनच्या प्रवासाला अचानक ब्रेक लागलाय। होय, मान्सूनची एक्सप्रेस सध्या एकाच ठिकाणी थांबली आहे। मग हा ब्रेक का लागला? अरबी समुद्रात नक्की काय घडतंय? तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार? आणि हवामान विभागाने दिलेला येलो अलर्ट नेमका कोणत्या भागासाठी आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि अचूक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच दिशाभूल करू शकते। चला तर मग सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। तर सर्वात आधी समजून घेऊया की मान्सून सध्या नेमकं कुठं अडकलाय। सोमवारी मान्सूनने वेगानं वाटचाल करत रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचा काही भाग व्यापला होता, पण त्यानंतर त्याचा वेग मंदावला। भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDच्या ताज्या अहवालानुसार सध्या मान्सूनची उत्तरेकडील सीमा रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे, सोलापूर, तसंच कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्र प्रदेशातील नांदियाल, तामिळनाडूतील चेन्नई आणि थेट तिकडे पश्चिम बंगालमधील सिलिगुरी परिसरापर्यंत पोहोचून स्थिरावलेली आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मान्सून पूर्व सरी कोसळत असल्या तरी राज्यातील एक मोठा भूभाग अजूनही पहिल्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पाऊस पडतोय, पण तो सातत्यानं पडणारा मान्सूनचा पाऊस नसून तो स्थानिक पातळीवर तयार झालेल्या हवामानामुळे पडणारा वादळी किंवा पूर्व मोसमी पाऊस आहे, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर मान्सून वेळेवर आला तर मग अचानक त्याला ब्रेक का लागला? यामागे एक मोठं हवामानशास्त्रीय कारण आहे। जर आपण भारताच्या दोन्ही बाजूंच्या समुद्रांची परिस्थिती पाहिली तर सध्या बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे। यामुळेच मान्सूनने संपूर्ण पूर्वोत्तर राज्य, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग अगदी झपाट्यानं व्यापून टाकलाय। तिथे पाऊस धुमाकूळ घालतोय। पण या उलट आपल्या महाराष्ट्राला लागून असलेल्या अरबी समुद्रात मात्र सध्या अनुकूल वातावरणाचा मोठा अभाव जाणवतोय। अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे तितकेसे सक्षम नसल्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल मंदवलेली आहे। मान्सूनला पुढे सरकण्यासाठी ज्या पुशची किंवा ताकदीची गरज असते ती सध्या अरबी समुद्रातून मिळत नाहीये। परिणामी मान्सून एकाच जागी रेंगाळलाय। पण काळजी करू नका, मान्सून जरी थांबला असला तरी हवामान विभागानं पुढील 5 दिवसांसाठी अत्यंत महत्त्वाचा अंदाज वर्तवलाय। IMDच्या ताज्या अपडेटनुसार पुढील 3 दिवसात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि महाराष्ट्रातील आणखी काही भाग व्यापण्यास सुरुवात करेल। दरम्यानच्या काळात पुढील 5 दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडू शकतो, म्हणूनच इथं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दुसरीकडे पालघर जिल्ह्यासाठी मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय, म्हणजेच पालघरकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे। उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण असेल, पण हवेतील दमटपणा आणि उकाडा कायम राहणार असल्यानं नागरिकांना उष्णतेचा त्रास आणखी काही दिवस सहन करावा लागू शकतो। या सगळ्या हवामान बदलात सर्वात जास्त चिंता लागून राहिलेली आहे ती आपल्या शेतकरी राजाला। जूनचा 15वाडा जवळ येत चाललेला आहे। शेतजमीन तयार आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवलेली आहे, तर काही जण फक्त एका चांगल्या मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत। कृषी तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत पुरेशा प्रमाणात पाऊस होत नाही आणि जमिनीत ओलावा तयार होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवसात मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचे उर्वरित भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तामिळनाडू, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिसामध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा अनुकूल होतीये। त्यामुळे लवकरच ही प्रतीक्षा संपेल अशी आशा करूयात। तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? पाऊस पडतोय की उकाडा आहे? आणि तुम्ही पेरणीची काय तयारी केलेली आहे हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। हवामानाच्या अशाच अगदी ताज्या आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। आत्ताच आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना आणि मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससह। धन्यवाद।